तर गाईज आहे बघा, आपण आता हे सगळं कापून घेऊया. मिरच्या, या डेटी सगळं ना आपण कापून घेऊया. गाईज मी हे दाखवत नाही चेहरा, कारण का मी मॅक्शीवर आहे, तर मला लाज वाटते म्हणून मी दाखवत नाही. आणि हो, एक गोष्ट गाईज, माझा इथे किचन छोटा आहे ना, म्हणून आम्ही दुसरीकडे रूम बघतोय. तर बघूया, पसंत पडला तर घेऊ, कारण का तर किचन छोटा आहे ना, किचनसाठी मला दुसरीकडे रूम बघायचं. तर बघू, या शनिवार आम्ही रूम बघायला जाणार आहोत. तर पसंत पडला तर घेऊ. तर तिकडची सुद्धा तुम्हाला व्हिडिओ टाकेन, कसा रूम आहे वगैरे सगळं मी तिथली सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखव. तर गाईज तुम्ही नक्की व्हिडिओज बघत राहा. हे बघा, आता ह्या ना मिरच्याच्या आपण हे बघा अशा तुकडे करून घेऊया. तर हे असे आपण तुकडे करून घेऊ मिरच्यांचे. आणि डेटीसुद्धा सोलून घेऊ, पानसुद्धा कापून घेऊ. एकच पान घेतलं आहे मी, हे बघा एकच पान घेतलं. तर काही दे बघा, मिरच्या अशा कापल्या, पान वगैरे सगळं मी हे धुवून घेतलं आहे. मग ह्याचं आपल्याला डेट काढायचं आहे. ना आपण पान कापून, मी जास्त पान नाही घेतलं, एकच पान घेतले. मग असं हे आपण बारीक बारीक कापून घेऊया. आणि ना त्याचे चिंच, थोडासा गुळाचा तुकडा वगैरे असं टाकलं ना, तर हे पतपता खूप छान होतो, मस्त होतो. मी कोणाच्या तरी लग्नाला गेलेले, तर तिथे हा पतपता मी खाल्लेला. मी घरी कधी बनवलेला नाही, हा फर्स्ट टाईम बनवते. हे बघा, हे डेटी आहेत आपल्या. तर ना ह्या डेटीनं आपण सगळ्या पहिला सोलून घेऊया आणि मग ह्या बारीक बारीक कापूया. हे बघा, ह्या डेटीनं वालात पण टाकल्या ना तरी छान होतात. सहसा मी वालामध्ये टाकतेच या डेटी, खूप मस्त होतात. छान अशी याची ना आपण पूर्ण सगळी ना सालं काढून घेऊ. मी कधी पण नाही पानं आणली ना आलूची, या डेटीनं टाकत नाही. कोणत्याही भाजीमध्ये मी या डेटी टाकते. भाजीत म्हणा, वालाचे कडवे वाल असतात ना, ते भाजी बनवली ना तर त्याच्यात मी टाकते. पण या डेटी मी फेकून देत नाही. तर यांचा आपल्याला आलूवड्या पण झाल्यात आणि या फतफत्याला पण आपल्याला डेटी उपयोगाला आल्यात. आणि हे ना अशा काळ्याच्या घ्यायचे, खजवत नाही. हे गावठी असतात. आणि ज्या व्हाईट असतात ना भाजीच्या, अशा थोड्या भाजीच्या अशा हिरव्यामध्ये, त्या नाही घ्यायच्या, त्या खजवतात. ते भाजीचे असतात पानं, पण ते खजवतात, त्या नाही घ्यायच्या. तर आपल्याला आलूवड्या बनवायचे असतील ना तर अशी काळ्या डेटीची घ्यायची, मग ते ना खजवत नाही, घशाला खवखव नाही होत आपल्याला आलूवड्या. तरी पण आपण सावध राहायचं. आपण चिंच ही वापरायचीच आलूवड्या बनवताना. मस्त अशी सगळ्यांना आता आपण ही सालं ना काढून. गाईज मी चेहरा नाही दाखवणार, कारण मी मॅक्शीवरच आहे, तर आपल्याला नाही जमत मॅक्शीवर, लाज वाटते. तर सकाळी सकाळी तेवढी साडी नेसायला टाईम नसतो, सगळ्यांचं बघायचं असतं. मिस्टरांचा नाश्ता, त्यांचा डब्बा भरून देणं, त्यांना नाश्ता देणं, परत माझ्या माजरी आहेत त्यांना जेवण द्यायचं. तर ह्याच्यामध्ये ना मला साडी नेसायला टाईम नाही भेटत. माझं सगळं आवरलं ना का मग मी साडी नेसते. काय मस्त अशा सगळ्यांना आपण सोलून घेऊ. अरे बघा, आलो, साडी नेसून आलो. आणि मॅक्शीवर असलं की लाज वाटते. तर चला आपलं पतपत्याला सुरुवात करूया.
तर आपण ना हा बघा, हा असा बारीक कापले, एकच पान होतं ना हे. आणि आता हे आपण त्याची देठे आहेत ना, ही पण बारीक कापून घेऊया. तर ही बघा, आपण देठे बारीक कापून घेऊ. हे मी धुवून घेतलेले आहेत, तर ही सुद्धा आपल्याला बारीक कापायची आहेत. अशी बारीक बारीक करून घेऊया आपण. तर गाईज, आज फर्स्ट टाइम मी हा आलूचा फतफता बनवते. कधी बनवला नव्हता, कारण का अशा गोष्टी कोण आमच्या घरात खायला नाही मागत. नवऱ्याला तर नुसती मच्छी पाहिजे, आणि पोरसुद्धा नाही असं कधी. पोर मी पण नाही खात, आणि मला आवडतं, मी सगळं खाते. तर म्हटलं चला आज आपण बनवूया आणि आपल्या सबस्क्रायबरांना पण दाखवूया. म्हटलं चला रेसिपी. हे बघा, ह्याच्यात आपण असं ना टाकून घेऊया. तर गाईस, तर मी काय म्हणत होती, आपलं माझं हे किचन छोटे आहे ना, तर मिस्टरांना म्हटले चला आपण कुठेतरी रूम घेऊ, जिथे मोठा किचन असेल तिथे. तर बघू आता, शनिवारी किंवा रविवारी जाणार होता आम्ही बघायला पनवेल साईडला. बघू, पसंत पडलं तर घेऊन टाकू. कारण मला इथे हा छोटा किचन आहे, त्यामुळे मला कम्फर्टेबल होतच नाही, आणि एकच माणूस या किचनमध्ये राहू शकतो. त्यामुळे बघू, मिस्टरांनी मनावर घेतलं तर होईल. तर बघा, कांदा आपण मस्त कापून घेऊ. बारीक कांदा आपण कापून घेऊ. आहे सोपी रेसिपी, कोणाला आवडते कोणाला नाही आवडत. पण ना गाई, जे बोलतात मला नाही माहिती, पण बोलतात त्या डेटी ना चांगले असतात. किडनी स्टोन होतो ना, त्याच्यासाठीही चांगली असते. पण ती भाजीची पानं, तर ही भाजीची नाही पानं, ही आलूवडीची पानं आहेत. आपण कांदा कापून घेतले. आता आपल्याला हा लसूण आणि आलं सोलून घ्यायचं. आल्याचा तुकडा घेतलाय. तर चला, आता आपलं गॅस पेटवते आणि आपली ही आलूचा फतफता एकीकडे करून घ्या. तर बघा, तेल टाकते. तेल टाकलं ना की याच्यात आपण मस्तपैकी आहे ना, थोडंसं जिरं, थोडीशी राई आणि कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता आणते मी. तर हे बघा, कढीपत्ता आणला, धुवून घेतला मस्तपैकी. आपला कढीपत्ता टाकला. आपण आलं आणि लसूण टाकूया.
तर गाईज माझं इंस्टावर सुद्धा अकाउंट आहे, तुम्ही इंस्टाला सुद्धा फॉलो करा. तिथे सुद्धा मी रेसिपी टाकते आणि थोडे हे असतात, रील असतात, टाईमपास आपला रीलसुद्धा करते आणि आपले रेसिपीज पण असतात, तर तिथे सुद्धा तुम्ही बघा इंस्टाला. तर हे बघा आपलं लसूण आणि आलं मस्त असं शिजलेलं आहे. तर त्याच्यात हा आपण कांदा टाकू. तर गाईज तुम्ही सपोर्ट कराल तर मी पुढे जाईल. मला सुद्धा सपोर्ट करा. पण मला सुद्धा आवड आहे. आता 2 वर्ष झाली मी रेसिपीज टाकते, व्हिडिओज टाकते, पण अजून काही नाही, चॅनल मॉनिटाईज नाही, काय नाही. मुळात मला त्यातलं समजतच नाही काय करू. फर्स्ट टाईम पूर्ण झालेला आहे, सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत, तरी पण मॉनिटाईज नाही. काय करू ते मला यातली प्रोसेस माहितीच नाही पडत. बरं विचारायचं तरी कोणाला. तर बघूया, आता मी एक ग्रुप जॉईन केलेला आहे, तर ते सांगतील थोडंफार मला. बघा आपला कांदा मस्त शिजतोय. तर आपण याच्यात थोडंसं हिंग टाकूया, थोडं हिंग टाकूया. गाईज आता मच्छी सुद्धा खूप महाग झालेली आहे. जसं मला टाइम भेटेल तसं मच्छी आणायला मी जाते. आपला कांदा शिजले तर आपण ना याच्यात मसाले टाकूया. मसाला टाकला, हळद टाकली, आणि हे बघा शेंगदाणे ठेवलेले भिजत ते टाकूया. मस्त मोठे मोठे झाले शेंगदाणे. आणि आपलं आलूचं पान आणि डेटचं ते टाकूया. त्याच्यातच ही बघा, त्याच्यातच मिरची आहे. तर आजची रेसिपी जी आहे खूप छान आहे. तुम्ही बघत राहाल तर तुम्हाला माहिती पडेल. भले वेज आहे रेसिपी, पण छान आहे. मस्त असं मिक्स करून घेतलं. आता ह्याच्यात पण पाणी टाकूया. तर हे बघा ह्याच्यात आपण पाणी टाकूया. पाणी याच्यात अजून लागेल, कारण आपल्याला हे शिजायला हवं ना. काही लगेच शिजून जाईल. तरी बघा एकीकडे मी चिंच भिजत ठेवलेली, भिजत. त्याचा आता मी फक्त कोळ घेते करू. हे बघा चिंचेचा मी पूर्ण चिंच याच्यात मिक्स करून घेतली. आता हे फक्त मी पाणी टाकते. फक्त मी चिंचेचं पाणी टाकते.
मस्तपैकी आलूचा फतफत आपला रेडी होणार आहे. ॲडजस्ट फॅनचा ना खूप आवाज येतो गाईच, आणि मग व्हिडिओमध्ये ॲडजस्ट फॅनचा आवाज येतो सगळा, ते समजत नाही व्हिडिओ काय ते. मी बंद केला फॅन. बघा आता ह्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे. मस्त आता ह्याला आपण उकाळा येऊन देऊया. बस आपल्याला त्याच्यात गूळ टाकायचं आहे. तर हे बघा थोडासा गूळ घेतले, तर एवढाच टाकायचा आपल्याला. तुम्हाला याच्यात वाटण टाकायचं तर वाटण सुद्धा टाकू शकतो. मी वाटण नाही टाकत आहे, मी चिंच आणि गूळ टाकलेले, त्यामुळे मी वाटण नाही टाकणार. तेवढ्याला मस्त असं उकळवून त्याला थोडं आपण आटवून घेऊया, शिजलं जाईल मस्त असं. मस्त आले आंबट गोड. मस्त शिजवून देऊया. गॅस मी कमी ठेवते. तरी बघा आपण आलू वडीचं हे अर्ध्यातला अर्धा घेतले. आता हे कापून घ्यायच्या वड्या पाडूया आणि हे आपण तव्यावर फ्राय करूया. जास्त नाही घेतलं, आता जेवढं लागेल तेवढंच घेतले. मस्त पातळ वड्या पाडू. हे बघा मस्त अशा पातळ वड्या पाडल्यात. तर हे आपण फ्राय करून घेऊ. तर आपला आलूचा फतफता सुद्धा शिजलाय. कसं माझं छोटंसं किचन आहे वगैरे, एकटेच मी उभी राहू शकते. काय करणार. हे बघा आपलं पतपत पण शिजलं मस्त आहे बघ. असं जाड झालंय थोडंसं. मस्त असं. त्याला आपण बाजूला ठेवू आणि वड्या फ्राय करून घेऊ. एकीकडे वड्या फ्राय करून घेऊ. तर आजची मस्त मेजवानी आहे अळूची पानांची डिश. बघा आता आपलं हे तेल तापू दे. तेल तापलं का मग ह्या वड्या आपण टाकू. पडतात
सुरू करू. आपलं आलूचं पटपट शिजले झाकण देऊ. ते पण टाकले तर हे आपण आलू वड्या टाकले. तशा मस्त झाले वेगळं. ते शिजून घेऊ. त्याला काही शिजायला टाईम नाही लागणार, कारण हे आपण वाफेवर उकळून घेतलेले आहेत, वाफेवर शिजून घेतलेले आहेत. तर मस्त तर काही मी सुकी मच्छीचा धंदा चालू करू का? बोंबील, आंबाड, वाकट्या, मांदेली, म्हणजे जे सुकी ड्राय मच्छी आहे ते चालू करू का? चालू केलं तर तुम्ही लोक सपोर्ट कराल का? घ्याल का? जर घेणार असेल तर मी मच्छी चालू करते सुकी, कारण का आता पावसाळ्यात साठवणीसाठी लागणार मच्छी. तर तुम्ही सांगितलं कमेंटमध्ये की हा बाबा चालू करा म्हणून, तर मी चालू करू शकते. नाहीतर मी आणायचे आणि मलाच पडून राहायची. ते तुम्ही सांगितलं बाबा आणा मच्छी, पार्सल देऊ शकते. तर कमेंटमध्ये सांगा गाईज की हा सुकी मच्छीचा ताई धंदा तुम्ही चालू करा म्हणून. मी चालू करू शकते सुकी मच्छीचा. मस्तपैकी साफ वगैरे करून भेटेल तुम्हाला. बोंबील वगैरे जसे पाहिजेत तसे कापून पण भेटतील. बघा आपल्या मस्त आलूवड्या शिजलेल्या आहेत. त्याला टाईम नाही लागणार, कारण का हे आपण वाफेवर उकळून शिजून घेतलेलं आहे ना, त्यामुळे बघा मस्त अशा शिजल्या आपल्या आलूवड्या. तरी बघा आपली मस्त डिश रेडी झालेली आहे. आलूवड्या बघा किती छान अशा शिजलेल्या आहेत हे बघा. आणि आलूचा फतफता, आणि हे सकाळी मिस्टरांना डब्याला वाटाणे भात दिलेला तोच घेतला आहे मी. आणि हे बघा मस्त असं आपलं ताट रेडी झालेलं आहे. तर या मैत्रिणी जेवायला. मस्त आहे आजची व्हेज डिश, पण स्पेशल डिश आहे, छान झालेली आहे. या जेवायला. हे बघा मस्त डिश, व्हेज डिश, आलूच्या पानांची व्हेज डिश. हे बघा मस्त आलूचं पतपत, आलूच्या वड्या, आणि हा व्हेज पुलाव. तर या जेवायला. आहे डब्याला पुलाव भात, वाटाणे, फ्लावर आणि बटाट हा बनवलाय डब्याला. हे बघा डब्यासाठी पुलाव भात आहे हा. हा बघा आपण रायता बनवतोय. दही घेतले, थोडासा
मीठ टाकला, थोडा मसाला टाकते, तुकडा गाजरचा, थोडीशी आपण ह्याच्यात साखर टाकते. हे बघा सगळं आपण मिक्स केलेलं आहे. गाजर एकदम बारीक किसलेला, त्यामुळे याच्यात सगळं मिक्स होऊन गेलं. हे बघा हा आपला आता रायता रेडी झालेला आहे. तर हे बघा आपल्याकडे बुंदी नाही आहे म्हणून ही आलू भुजिया शेव टाकते मी. हे बघा ही आपण आलू भुजिया शेव टाकली आणि ह्याप्रमाणे आपला रायता रेडी झालेला आहे. तर हे बघा आपण आलू वड्या वाफेला ठेवलेल्या आहेत. हे बघा, तर आज आहे अळूवडीचा दिवस. तर आज अळूवड्या बनणार आहेत. व्हेज दिवस आहे, आज गुरुवार आहे म्हणून आज व्हेज. तर हे बघा आलूवड्या तर ठेवल्यात मी सगळं सारण भरून. ते तुम्हाला दाखवलं नाही, पण मी सगळं बेसन, तांदळाचं पीठ, पावभाजी मसाला घेतला वगैरे, तीळ घेतले, जिरा घेतला, प्लस कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण हे सगळी पेस्ट वाटली आणि ह्याच्यामध्ये मिक्स केली. तर हे बघा हे झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. चला आज आपण आलूचा फतफता बनवू. तर हे बघा कांदा घेतला आहे, आलाचा तुकडा घेतला आहे, या मिरच्या घेतल्यात, लसूण आणि डेटा घेतलीत आणि एकच पान घेतलं आहे, शेंगदाणे घेतलेत आणि चिंच घेतली आणि बाकीचे मसाले नंतर टाकताना मी तुम्हाला दाखवेनच. तर आज आहे आपला आलूची रेसिपी बनवायचा दिवस आहे. तर हा आपला आलूच्या फतफत्याची ही सामग्री आहे. आणि हे बघा हे आलूच्या वड्या करणार आहेत. ते 2 गुंडे आहेत, त्यातल्या एकच गुंड्याची मी वडी बनवणार आहे. तर गाईज नमस्कार. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये पण सांगा की ताई कशी रेसिपी झाली ते. हे बघा, तर माझ्या रेसिपीज तुम्ही बघत राहा प्लीज. हे बघा आज मी मोठी व्हिडिओ बनवते, तर आज तुम्ही व्हिडिओ बघत राहा.